आज आहे 1/1/2024ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही राजऋषी आहात. तुम्हाला राजाई प्राप्त करण्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे. त्याचसोबत दैवी गुण देखील जरूर धारण करायचे आहेत. प्रश्न आहे, उत्तम पुरुष बनण्याचा पुरुषार्थ काय आहे? कोणत्या गोष्टीवर जास्त लक्ष दिले पाहिजे? उत्तर आहे, उत्तम पुरुष बनायचे असेल तर शिक्षणावर कधीही नाराज व्हायचे नाही. शिक्षण आणि भांडण यांचा काहीही संबंध नाही. पढेंगे लिखेंगे होंगे नवाब. त्यामुळे नेहमी आपल्या उन्नतीचा विचार करावा. वर्तनावर खूप अटेन्शन पाहिजे. देवतांप्रमाणे बनायचे असेल तर वागणे खूप रॉयल पाहिजे. अतिशय गोड बनायचे आहे. मुखाद्वारे असे बोल निघावे जे सर्वांना गोड वाटावेत. कोणाला दुःख होऊ नये. ओम शांती. गोड गोड रुहानी मुलांप्रती बाबा समजावून सांगत आहेत आणि विचारत आहेत की तुमच्या बुद्धीचा ठिकाणा कुठे आहे? मनुष्याची बुद्धी तर भटकते, कधी कुठे कधी कुठे. बाबा समजावून सांगत आहेत, तुमच्या बुद्धीचे भटकणे बंद. बुद्धीला एका ठिकाणी लावा. बेहदच्या बाबांचीच आठवण करा. हे तर रुहानी मुले जाणतात. आता संपूर्ण दुनिया तमोप्रधान आहे. आत्मेस सतोप्रधान होते नंबरवार पुरुषार्थानुसार. आता तमोप्रधान बनले आहेत. मग बाबा म्हणतात सतोप्रधान बनायचे आहे, म्हणून आपल्या बुद्धीला बाबांसोबत ठेवा. आता परत जायचे आहे. इतर कोणालाही हे माहीत नाही आहे की आपल्याला परत घरी जायचे आहे. इतर कोणीही असे नसतील की ज्यांना अशी डायरेक्शन्स मिळत असतील की मुलांनो, मज पित्याची आठवण करा. किती सोपी गोष्ट सांगत आहेत. केवळ पित्याची आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील. इतर कोणीही असे समजावून सांगू शकणार नाही. बाबाच सांगतात. ज्यांच्यामध्ये प्रवेश केला ते अर्थात ब्रह्मा बाबा देखील ऐकवतात. पतितापासून पावन बनण्याची आणि त्यावर चालण्याची सर्वात चांगली मत बाबा देतात. बाबा म्हणतात, मुलांनो, तुम्हीच सतोप्रधान होता, आता पुन्हा बनायचे आहे. तुम्हीच आदी सनातन देवी देवता धर्माचे होता आणि मग 84 जन्म भोगून कवडी समान बनले आहात. तुम्ही हिऱ्या समान होता, आता पुन्हा बनायचे आहे. बाबा अतिशय साधी सोपी गोष्ट सांगत आहेत की स्वतःला आत्मा समजा. आत्म्यांनाच परत जायचे आहे. शरीर तर जाणार नाही. बाबांजवळ आनंदाने जायचे आहे. बाबा जे श्रीमत देतात त्याद्वारेच तुम्ही श्रेष्ठ बनाल. पवित्र आत्मे मूल वतनमध्ये जाऊन मग पुन्हा येतील तेव्हा नवीन शरीर घेतील. हा तर निश्चय आहे ना. तर मग तीच धून लागली पाहिजे. दैवी गुण देखील धारण करायचे आहेत तर खूप फायदा होईल. जे स्टुडंट चांगला अभ्यास करतात तेच उच्चपद प्राप्त करतात. हे देखील शिक्षण आहे. तुम्ही कल्पकल्प असेच शिकता. बाबा देखील कल्पकल्प असेच शिकवतात. जो टाइम पास झाला तो ड्रामा अनुसारच बाबांची आणि मुलांची ॲक्ट अर्थात कृती चालली. बाबा सल्ला तर ठीक देतात ना. मुले म्हणतात, बाबा आम्ही तुम्हाला वेळोवेळी विसरून जातो. हीच तर मायेची वादळे आहेत. माया दिवा विझवून टाकते. बाबांना क्षमा देखील म्हणतात. सर्वशक्तिमान अथॉरिटी सुद्धा म्हणतात. जी काही वेदशास्त्रे आहेत सर्वांचे सार सांगतात. ते नॉलेजफुल आहेत. सृष्टीच्या आदी मध्य अंताचे रहस्य समजावून सांगतात. हे ब्रह्मा बाबा सुद्धा म्हणतील. आम्हा मुलांना समजावून सांगत आहेत. बाबा म्हणतील, तुम्हा मुलांना समजावून सांगतो. त्यामध्ये हे ब्रह्मासुद्धा येतात. यामध्ये गोंधळून जाण्याची गरज नाही. हा आहे अतिशय सहज राजयोग.
तुम्ही राजऋषी आहात. ऋषी पवित्र आत्म्याला म्हटले जाते. तुमच्यासारखा ऋषी तर कोणी असू शकत नाही. आत्म्यालाच ऋषी म्हटले जाते, देहाला म्हणणार नाही. आत्मा आहे ऋषी, राजऋषी. राज्य कुठून घेतात? बाबांकडून. तर तुम्हा मुलांना किती आनंदित राहिले पाहिजे. आपण शिवबाबांकडून राज्यभाग्य घेत आहोत. बाबांनी स्मृती दिली आहे, तुम्ही विश्वाचे मालक होता. मग पुनर्जन्म घेत घेत खाली उतरत आले आहात. देवतांची चित्रे देखील आहेत. मनुष्य समजतात हे अर्थात देवी देवता ज्योती ज्योत मध्ये सामावून गेले. आता बाबांनी समजावून सांगितले आहे, एकही मनुष्य ज्योती ज्योत सामावून जात नाही. कोणीही मुक्ती जीवनमुक्ती प्राप्त करू शकत नाही. त्यामुळे दिवसभर आतल्या आत मुलांचे विचार चालत राहिले पाहिजेत. जितके आठवणीमध्ये राहाल तितकी खुशी होईल. तुम्हाला शिकविणारे पहा कोण आहेत. श्रीकृष्णाला लॉर्ड कृष्णासुद्धा म्हणतात. भगवंताला कधी लॉर्ड म्हणणार नाही, त्यांना गॉड फादरच म्हणतात. ते आहेत हेविनली गॉडफादर. तुम्हाला आता मनातून वाटते की तेच हेविनली गॉडफादर, हेवन अर्थात दैवी. सतयुगामध्ये दुसरा कोणताही धर्म नव्हता. चित्रे देखील या देवतांची आहेत. यांनाच आदी सनातन देवी देवता म्हटले जाते. ते विश्वाचे मालक होते. त्यांना म्हणणार सतयुगी. तुम्ही आहात संगमयुगी. तुम्ही जाणता बाबा आपल्याला रायटियस अर्थात सतधर्मी बनवतात. तुम्ही रायटियस बनत जाता. विकारी असणाऱ्याला अनरायटियस अर्थात अधर्मी म्हटले जाते. हे देवता पवित्र आहेत. लाईट देखील पवित्रतेची दाखविली आहे. अनरायटियस अर्थात एकही पाऊल राईट नाही. शिवालयातून उतरून वेश्यालयामध्ये येतात. या गोष्टी नवीन कोणीही समजू शकत नाहीत. जोपर्यंत तुम्ही त्यांना बाबांचा परिचय चांगल्या रीतीने देणार नाहीत की ते आहेत हेविनली गॉडफादर. हेवन आणि हेल दोन्ही शब्द आहेत. सुख आणि दुःख, स्वर्ग आणि नर्क तुम्ही जाणता. भारतामध्ये सुख होते, आता दुःख आहे. मग बाबा येऊन सुख देतात. आता दुःखाचा काळ संपणार आहे. बाबा मुलांसाठी सुखाची सौगात घेऊन येतात. बाबा सर्वांना सुख देतात तेव्हाच तर सर्वजण त्यांची आराधना करतात. संन्यासी उदासी सुद्धा तपस्या करतात. त्यांना देखील कोणती ना कोणती आशा नक्कीच असते. सतयुगामध्ये असे काहीही नाही. तिथे इतर धर्मवाले कोणी असतच नाहीत. तुम्ही तर आता पुरुषार्थ करत आहात नवीन दुनियेमध्ये जाण्यासाठी. जाणता ते आहे सुखधाम, ते आहे शांतीधाम, हे आहे दुःखधाम. तुम्ही आता संगमावर आहात. उत्तम पुरुष बनण्यासाठी पुरुषार्थ करत आहात. पुरुषार्थ खूप चांगल्या रीतीने करायचा आहे. शिक्षणावर कधीही नाराज व्हायचे नाही. कोणाशीही मतभेद झाले तरीही शिक्षण सोडता कामा नये. भांडण तंट्याचा शिक्षणाशी संबंध नाही. पढेंगे लिखेंगे होंगे नवाब. भांडण तंटा कराल तर नवाब कसे बनाल? आणि मग वर्तन तमोप्रधान होते. प्रत्येकाने आपल्या उन्नतीचा विचार आपण केला पाहिजे. बाबा म्हणतात, हे आत्म्यांनो, बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील आणि दैवी गुणसुद्धा धारण होतील. जर लक्ष्मीनारायणासारखे बनायचे असेल तर बाबांनीच त्यांना देखील असे बनवले आहे. बाबा म्हणतात, तुम्हीच हे राज्य करत होता, आता पुन्हा तुम्हालाच बनायचे आहे. बाबा संगमावरच राजयोग शिकवतात. तुम्ही कल्पकल्प असे बनता. असे नाही कायम कलियुगच राहील. कलियुगानंतर सतयुग हे चक्र फिरते जरूर. सतयुगामध्ये मनुष्य कमी होते तर मग आता जरूर कमी असले पाहिजेत.
या तर समजण्यासाठी सोप्या गोष्टी आहेत. होऊन गेलेली कहाणी ऐकवतात. छोटीशी कहाणी आहे, वास्तविक आहे खूप मोठी, परंतु समजण्यासाठी छोटी आहे. 84 जन्मांचे रहस्य आहे. तुम्हाला देखील पूर्वी माहीत नव्हते. आता तुम्हाला समजले आहे की आपण शिकत आहोत. हे आहे संगमयुगाचे शिक्षण. आता ड्रामाचे चक्र फिरून आले आहे. पुन्हा सतयुगापासून सुरू होईल. या जुन्या सृष्टीला बदलायचे आहे. कलियुगी जंगलाचा विनाश होईल आणि मग सतयुगी फुलांचा बगीचा होईल. फुल दैवी गुणवाल्यांना म्हटले जाते, काटा आसुरी गुणवाल्यांना म्हटले जाते. स्वतःला पाहायचे आहे, माझ्यामध्ये कोणता अवगुण तर नाही ना. आता आपण देवता बनण्यालायक बनत आहोत, तर जरूर दैवी गुण धारण करावे लागतील. बाबा टीचर सद्गुरू बनून येतात, तर कॅरेक्टरला अर्थात चरित्राला जरूर सुधारावे लागेल. मनुष्य म्हणतात सर्वांचे चारित्र्य खराब आहे, परंतु चांगले चारित्र्य कशाला म्हटले जाते हे सुद्धा जाणत नाहीत. तुम्ही समजावून सांगू शकता, या देवतांचे चारित्र्य चांगले होते ना. हे कधीही कोणाला दुःख देत नव्हते. कोणाचे वर्तन चांगले असते तर म्हणतात ही तर जशी देवी आहे, हिचे बोल किती गोड आहेत. बाबा म्हणतात तुम्हाला देवता बनवतो तर तुम्हाला खूप गोड बनावे लागेल. दैवी गुण धारण करायचे आहेत. जे जसे आहेत तसेच बनवतील. तुम्हा सर्वांना टीचर बनायचे आहे. टीचरची मुले टीचर. तुम्ही पांडव सेना आहात ना. पांडवांचे काम आहे सर्वांना रस्ता सांगणे. दैवी गुण धारण करायचे आहेत. गृहस्थ व्यवहारामध्ये सुद्धा राहायचे आहे. घरामध्ये सुद्धा सेवा करू शकता. जे येतील त्यांना शिकवत राहतील. असे बरेच जण आहेत जे आपल्याकडे गीता पाठशाळा उघडून अनेकांची सेवा करत राहतात. असे नाही की इथे येऊन बसायचे आहे. कन्यांसाठी तर खूप सोपे आहे. 1-2 महिन्यात एक फेरी मारली आणि मग गेले घरी. घराचा संन्यास तर करायचा नाहीये. तुम्हाला घरून बोलावणे येते तर जाता. तुम्हाला मनाई नाही आहे. यामध्ये काही नुकसानाची गोष्ट नाही आहे. अजूनच उमंग येईल. आपण देखील आता हुशार झालो आहोत. घरवाल्यांना देखील आपसमान बनवून सोबत घेऊन जाणार. असे खूप आहेत जे घरामध्ये राहून सुद्धा सेवा करतात तर हुशार होतात. बाबा मुख्य गोष्ट समजावून सांगत आहेत की स्वतःला आत्मा समजा आणि मज पित्याची आठवण करा. आपली उन्नती करायची आहे. घरामध्ये राहणाऱ्यांची इथे राहणाऱ्यांपेक्षा देखील चांगली प्रगती होऊ शकते. तुम्हाला कधीही मनाई केली जात नाही की घरी जाऊ नका. त्यांचे देखील कल्याण करायचे आहे. ज्यांना कल्याण करण्याची सवय लागते ते राहू शकत नाहीत. ज्ञान आणि योग पूर्ण असेल तर कोणीही अपमान करू शकत नाहीत. योग नसेल तर मायासुद्धा थप्पड लगावते. तर घर गृहस्थीमध्ये राहून कमलपुष्प समान पवित्र जरूर बनायचे आहे. बाबा तर फ्रीडम देतात. भले घरामध्ये सुद्धा राहा. सर्वच इथे येऊन कसे राहतील. जेवढे येतात तेवढी त्यांच्यासाठी घरे इत्यादी बनवावी लागतात. कल्पापूर्वी जे काही झाले आहे ते रिपीट होत राहील. मुलांची देखील वृद्धी होत राहील. ड्रामाशिवाय काहीही होणार नाही. या ज्या लढाया इत्यादी होतात, इतके मनुष्य इत्यादी मरतात, हे सर्व ड्रामामध्ये नोंदलेले आहे. जे पास्ट झाले अर्थात होऊन गेले आहे ते पुन्हा रिपीट होणार. जे कल्प समजावून सांगितले आहे तेच आता देखील समजावून सांगणार. मनुष्य भले काहीही विचार करतील, मी तर तोच पार्ट बजावेन जो माझा नोंदलेला आहे. ड्रामामध्ये कमी जास्त होऊ शकत नाही. जे कल्पापूर्वी शिकले होते तेच शिकतील. प्रत्येकाच्या वागणुकीद्वारे साक्षात्कार देखील होत असतो. हे कसे शिकत आहेत आणि काय पद प्राप्त करतील.
चांगली सेवा करतात आणि समजा अचानक ॲक्सिडेंट होतो तर जाऊन चांगल्या कुळामध्ये जन्म घेतील, खूप सुखी राहतील. जितके सुख खूप जणांना दिले आहे तितके त्यांना देखील मिळणार. ही कमाई कधीही जात नाही. सतयुगामध्ये तर जिथे जीत तिथे जन्म होईल. भरपूर जणांना सुख दिले असेल तर गोल्डन स्पून इन दी माउथ मिळेल. त्याच्यापेक्षा कमी तर सिल्वर, त्याच्यापेक्षा कमी तर पितळेचा मिळेल. लक्षात तर येते आहे ना किती आपला योग आहे. राजा राणी प्रजा सर्व बनणार आहेत. चांगल्या प्रकारे शिकला नाहीत, दैवी गुण धारण केले नाहीत तर पद कमी होईल. चांगली किंवा वाईट कर्म जरूर समोर येतील. आत्म्याला माहीत आहे आपण कितपत सेवा करत आहोत. जर आता शरीर सुटले तर काय पद प्राप्त करणार. आता तुम्ही शिकून सुधारत आहात. कोणी तर बिघडतात सुद्धा तर म्हणणार यांच्या भाग्यातच नाहीये. बाबा तर किती उच्च बनवतात. साईंच्या घरातून कोणी रिकामे जाऊ नये. आता साई तुमच्या सम्मुख आहेत. कोणालाही तुम्ही 2 शब्द जरी ऐकवलेत तरी ते देखील प्रजेमध्ये जरूर येतील. देवी देवता धर्मवाले अजूनपर्यंत येत राहतात, परंतु आता पतित असल्या कारणाने स्वतःला हिंदू म्हणून घेतात. तुमच्या बुद्धीमध्ये हे ज्ञान असे आहे जसे बाबांजवळ आहे. बाबा ज्ञानाचे सागर आहेत. ही हिस्ट्री जॉग्राफी कशी रिपीट होते ते सांगतात. टीचरसुद्धा स्टुडंटच्या शिकण्यावरून जाणतात की हे किती मार्कांनी पास होतील. प्रत्येकजण स्वतःसुद्धा जाणतात. कोणी दैवी गुणांमध्ये कच्चे आहेत, कोणी योगामध्ये कच्चे आहेत, कोणी ज्ञानामध्ये कच्चे आहेत. कच्चे असल्यामुळे नापास होतील असे देखील नाही की आज कच्चे आहे उद्या पक्के होऊ शकणार नाहीत. गॅलप अर्थात कमतरता भरून काढत राहतील. स्वतः देखील अनुभव करतात आपण जिथे तिथे नापास होत आलो आहोत. अमके माझ्यापेक्षा हुशार आहेत. शिकून हुशारसुद्धा होऊ शकतात. जर देह अभिमान असेल तर मग काय शिकणार. मी आत्मा आहे हे तर एकदम पक्के करा. बाबांनी स्मृती दिली आहे. बाबा म्हणतात माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील आणि मग दैवी गुण धारण होतील. आपली नाडी बघायची आहे की मी कुठपर्यंत लायक बनलो आहे. तुम्ही आता सृष्टीच्या आदी मध्य अंताचे ज्ञान घेत आहात. हे राजयोगाचे नॉलेज बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही शिकवू शकत नाही. मुले शिकत जातात. मुले विचारतात आपल्या कुळाचे ब्राह्मण किती आहेत. हे पूर्ण माहीत कसे होईल. येत जात राहतात. आता नवीन नवीन सुद्धा निघत राहतात. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे आपले कॅरेक्टर अर्थात चरित्र दैवी बनवायचे आहे. दैवी गुण धारण करून आपले आणि सर्वांचे कल्याण करायचे आहे. सर्वांना सुख द्यायचे आहे. दुसरा पॉइंट आहे सतोप्रधान बनण्यासाठी बुद्धी एका बाबांसोबत लावायची आहे. बुद्धीला भटकू द्यायचे नाही. बाप समान टीचर बनून सर्वांना खरा रस्ता सांगायचा आहे. आजचे वरदान आहे चालता फिरता आपल्याद्वारे अष्टशक्तींच्या किरणांचा अनुभव करविणारे फरिश्ता रूप भव. चालता फिरता आपल्याद्वारे अष्टशक्तींच्या किरणांचा अनुभव करविणारे फरिश्ता रूप भव. जो खूप किमती मौल्यवान डाग रहित हिरा असतो त्याला लाईट समोर ठेवाल तर भिन्न भिन्न रंग दिसतात. तसे जेव्हा तुम्ही फरिश्ता रूप बनाल तर तुमच्याद्वारे चालता फिरता अष्टशक्तींच्या किरणांची अनुभूती होईल. कोणाला तुमच्याद्वारे सहनशक्तीची फिलिंग येईल.
कोणाला निर्णय करण्याच्या शक्तीची फिलिंग येईल. कोणाद्वारे कोणत्या शक्तींची फिलिंग येईल. स्लोगन आहे, प्रत्यक्ष प्रमाण तो आहे ज्याचे प्रत्येक कर्म सर्वांना प्रेरणा देणारे आहे. प्रत्यक्ष प्रमाण तो आहे ज्याचे प्रत्येक कर्म सर्वांना प्रेरणा देणारे आहे. जानेवारी 2024 अव्यक्त महिन्यासाठी विशेष पुरुषार्थाचे पॉइंट्स. या जानेवारी महिन्यामध्ये विशेष शांतीची अनुभूती करण्यासाठी तसेच ब्रह्माबाप समान डबल लाईट फरिश्ता बनण्यासाठी पुरुषार्थाचे पॉइंट्स मुरलीच्या खाली लिहित आहोत. हेच पॉइंट्स जानेवारी महिन्याच्या पत्रपुष्पामध्ये सुद्धा राहतील. कृपया सर्व ब्रह्मावत्स यानुसार अटेन्शन ठेवून रोज एकांतामध्ये बसून कमीत कमी 10 मिनिटे अव्यक्त सायलेन्सचा अनुभव अवश्य करा. तसेच पूर्ण दिवसच डबल लाईट फरिश्ता स्थितीमध्ये राहून आपल्या श्रेष्ठ संकल्पाद्वारे इशाऱ्यांद्वारे कार्यव्यवहार करून आपल्या सेवास्थानाला सूक्ष्मवतन बनवावे. अधूनमधून आपसामध्ये या पॉइंट्सवर गहन रूहरिहान करत अनुभवांची देवाणघेवाणसुद्धा करावी. आपल्या सर्वांची ही डबल लाईट स्थिती तसेच सायलेन्सची गहन अनुभूतीच परमात्मा प्रत्यक्षतेसाठी निमित्त बनेल. आजचा पॉइंट आहे, अव्यक्त सायलेन्सद्वारे डबल लाईट फरिश्ता स्थितीचा अनुभव करा. अव्यक्त सायलेन्सद्वारे डबल लाईट फरिश्ता स्थितीचा अनुभव करा. संगम युगाची विशेष शक्ती सायलेन्सची शक्ती आहे. सायलेन्समध्ये राहिल्याने डबल लाईट फरिश्ता स्थिती सहज बनते. या स्थितीमध्ये कोणत्याही कामाचे ओझे राहत नाही. यासाठी कर्म करत असताना मधून निराकारी आणि फरिश्ता स्वरूपाची ड्रिल करत राहा. ज्याप्रमाणे ब्रह्मा बाबांना साकार रूपामध्ये पाहिले, नेहमी डबल लाईट राहिले. सायलेन्सच्या स्थितीद्वारे सेकंदामध्ये मुलांना नजरेने निहाल केले. असे फॉलो फादर करा तर सहजच बाप समान बनाल. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.